बदलापूरमध्ये सोशल मीडियावर प्रभू श्रीरामांविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याच्या आरोपावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेतलं आहे। या प्रकरणानंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याबाहेर काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। मृणाल जाधव असं संबंधित तरुणीचे नाव असून तिने गाडी चालवताना आपल्या भावासोबत एक व्हिडिओ तयार केल्याचा आरोप आहे। या व्हिडिओमध्ये धार्मिक भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याचा दावा करण्यात आलाय। व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर काही संघटनांनी निषेध व्यक्त केला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। वरिष्ठ अधिकारी डीसीपी सचिन गोरे आणि एससीपी शैलेश काळे यांनीही पोलीस ठाण्यात भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की संबंधित व्हिडिओ पुढे प्रसारित करू नये, कायदा हातात न घेता शांतता व संयम राखावा असेही प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। या घटनेच्या निषेधार्थ काही रिक्षाचालकांनी अल्पकाळ रिक्षा बंद करण्याची माहिती दिली। सध्या परिसरात परिस्थिती नियंत्रणात असून पुढील तपास सुरू आहे। या संदर्भाने बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशन अंतर्गत आपण कायदेशीर कारवाई केलेली आहे। BNSS सेक्शन 195 नुसार संबंधित तक्रारदार जे आहेत त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो बदलापूर ईस्ट पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत। विनाकारण कुठल्याही ग्रुपमध्ये सदरचा व्हिडिओ जो आहे तो फॉरवर्ड करताना याची खूप खबरदारी घेणं गरजेचं आहे। असा व्हिडिओ जो आहे तो जास्त प्रसारित होणार नाही आणि समाजाच्या भावना ज्या आहेत त्या यामध्ये दुखावणार नाही हे प्राधान्याने बघणं गरजेचं आहे। विनाकारण असे आक्षेपार्ह व्हिडिओ जे आहेत ते फॉरवर्ड करण्यात येऊ नये आणि तसं आढळल्यास त्यामध्ये पण तो कायदेशीर गुन्हा आहे, त्यामध्ये पण कारवाई होऊ शकते।